नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2024 च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या चॅनलवर एक अत्यंत महत्त्वाची बॅच आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत 20 फेब्रुवारी पासून. लक्षात घ्या, 20 फेब्रुवारी पासून ही जी बॅच आपली या ठिकाणी असणार आहे ते आयोगाच्या पूर्णतः सिलेबसवर आधारित असणार आहे. जो आयोगानं संयुक्त मुख्य परीक्षेचा जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस मध्ये इतिहास या विषयाचे जे जे काही घटक आहे ते सर्व घटक आपण इथे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. लक्षात घ्या, ही जी बॅच आपली असणार आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या स्वरूपातील बॅच असणार आहे. या बॅच मध्ये दररोज सायंकाळच्या वेळेस सायंकाळी 8 वाजता आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत आणि हे लाईव्ह झालेले लेक्चर जे आहे जे तुम्हाला नंतर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक टॉपिकच्या पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर साधारणतः 25 ते 30 लेक्चर मध्ये हा तुमचा संयुक्त मुख्य परीक्षेचा इतिहास विषयाचा संपूर्ण सिलेबस आपण इथे या ठिकाणी कंप्लीट करून देणार आहोत तुम्हाला. आणि लक्षात घ्या, या प्रकारची ही जी बॅच आहे ती एक टार्गेटेड बॅच आहे. ज्या बॅच मध्ये या बॅच मध्ये तुम्हाला लक्षात घ्या 10 पैकी 10 मार्क इतिहास या विषयाचे मिळालेच पाहिजे या प्रकारची ही बॅच डिझाईन केली आहे. याशिवाय या बॅचच्या माध्यमातून मी तुम्हाला मागील प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत खास करून मुख्य परीक्षेचे संयुक्त मुख्य परीक्षेचे ते पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी त्याचं पण एक्सप्लेनेशन या ठिकाणी देणार आहे. आणि याशिवाय या बॅचच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या काही एमसीक्यूज देखील या ठिकाणी देणार आहे. साधारणतः 51 एमसीक्यूज प्रत्येक टॉपिकच्या 50-50 एमसीक्यू जर तुम्ही इथे या ठिकाणी सॉल्व्ह केला तर लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेमध्ये हिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क जरूर या ठिकाणी मिळतील. आता लक्षात घ्या, आयोगानं जो सिलेबस इथे या ठिकाणी दिलेला आहे तो सिलेबस काय आहे तो आधी आपण पाहूया आणि या सिलेबसच्या माध्यमातून कोणकोणते घटक आपण अभ्यासणं गरजेचं आहे आणि कोणकोणते घटक आपल्याला या बॅच मध्ये अभ्यासायचे आहेत ते पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगणार आहे या सेशनच्या माध्यमातून. बस एकच सूचना तुम्हाला या ठिकाणी करायची आहे की बॅच आज आपण लॉन्च केलेली आहे. 20 फेब्रुवारी पासून या बॅचचे लाईव्ह लेक्चर या ठिकाणी सुरू होतील. नव्यानं सर्व लेक्चर मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेणार आहे. तर या बॅच मध्ये जे कोण विद्यार्थी प्रवेश करतील त्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑफर या ठिकाणी मी ठेवलेली आहे, ज्यामध्ये पहिले प्रवेश घेणारे 100 विद्यार्थी जे असतील तर पहिले प्रवेश घेणारे 100 विद्यार्थ्यांना 70% डिस्काउंट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे केवळ 30% फीस तुम्हाला इथे या ठिकाणी या बॅच मध्ये पे करायची आहे. ती पे केल्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी ही बॅच या ठिकाणी उपलब्ध होईल. बॅचची व्हॅलिडिटी 6 महिने या ठिकाणी आहे, 180 दिवस या ठिकाणी आहे आणि प्रत्येक लेक्चर तुम्ही 6 पटीमध्ये या ठिकाणी पाहू शकताल. अशा प्रकारची एक महत्त्वाची बॅच आपण इथे या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा मित्रांनो, जर तुमचा स्कोर संयुक्त पूर्व परीक्षेला 50 पेक्षा जास्त आला असेल तर तुम्ही ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. कारण लक्षात घ्या, कट ऑफ काय लागेल काय नाही मला आपल्याला माहित नाही, परंतु साधारणतः ज्यांनी 50 पर्यंतचा स्कोर पूर्व परीक्षेला नेलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. होऊ शकतं जागा वाढीनंतर तुमचा जो कट ऑफ आहे तो कमी येईल किंवा जरी समजा 55 जरी कट ऑफ लागला 55 ते 56 दरम्यान समजा लागलाच कट ऑफ तरी देखील 50च्या पुढे जे काही मार्क आहेत ज्या विद्यार्थ्यांना ते नंतरच्या गट क च्या मुख्य परीक्षेला 100% असणार आहेत. आणि म्हणून गट क ची तयारी करत असताना पण आणि गट ब ची मुख्य परीक्षेची तयारी करत असताना पण ही बॅच खूपच महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या, आता या बॅचच्या माध्यमातून किंवा या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला आयोगाचा जो सिलेबस आहे तो डिकोडिंग या ठिकाणी करून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की या बॅच मध्ये आपण कोणकोणते महत्त्वाचे घटक अभ्यासणार आहोत आणि मुख्य परीक्षेची तयारी करत असताना इतिहास या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांना वेटेज आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे तर त्यावर थोडंसं आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता बघा, आपला सिलेबस जर तुम्ही पाहिला तर त्या सिलेबस मधला पहिलाच घटक आहे तो म्हणजे सामाजिक व आर्थिक जागृती 1885 पासून ते 1947 पर्यंत. बघा, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा वेगळा आहे आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा मोजका आहे. लक्षात घ्या, मोजका आहे जो आयोगाने दिलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला 1885 पासूनची जी चळवळ आहे त्याच्यावर आपल्याला इथं सांगितलेलं आहे. परंतु प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये
की सामाजिक चळवळीवर, आर्थिक जागृतीवर बरेचसे प्रश्न विचारलेत आणि म्हणून मग जी सामाजिक जागृती आपण म्हणतो ती बेसिक पासून या ठिकाणी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मग या टॉपिक मध्ये आपण सामाजिक आणि आर्थिक जागृतीच्या माध्यमातून काय काय अभ्यासणार आहोत ते लक्षात घ्या. तर सर्वप्रथम तर भारतातल्या सामाजिक चळवळीला ज्या चळवळीनं सुरुवात केली ती म्हणजे ब्राह्म चळवळ. ब्राह्म समाज, मानवधर्म समाज, परमहंस मंडळी, प्रार्थना समाज, त्याचबरोबर सत्यशोधक समाज, आर्य समाज, डिप्रेस क्लास मिशन, भारत सेवक समाज, दलित चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ आणि मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ. तर या टॉपिकवर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बॅच मध्ये आपण हेच घटक जे काय आता मी क्रोनॉलॉजी वाईज तुम्हाला देतोय, आयोगाने जे क्रोनॉलॉजी वाईज तुम्हाला टॉपिक दिलेले आहे ते तशाच पद्धतीनं मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. तर लक्षात घ्या, सामाजिक आर्थिक जागृतीमध्ये हे सगळे सुधारणा चळवळ जे आहे ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्थिक जागृतीच्या संदर्भामध्ये ब्रिटिशांचे व्यापारी टप्पे काय नेमके होते, किती टप्पे होते, काय काय त्या टप्प्यांमध्ये झालं ते आपण अभ्यासणार आहोत. याच सोबत आपण ब्रिटिश कालीन जमीन सुधारणा धोरण हे कशा पद्धतीने राहिलेलं आहे ते पण आपण अभ्यासणार आहोत. याचबरोबर ब्रिटिशांनी ज्या काही महत्वाच्या भौतिक सुधारणा भारतामध्ये घडवून आणल्या त्या पण आपल्याला अभ्यासायचं आहे. शेतीचं व्यापारीकरण, औद्योगिकरण आणि त्या औद्योगिकरणाचा परिणाम नेमका काय झाला भारतीय समाजावर तो आपण पाहणार आहोत. याचबरोबर राष्ट्रीय चळवळीतील महत्वाच्या व्यक्तींची भूमिका हा एक महत्वाचा या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रीय चळवळीतील जे काही अर्थतज्ञ होते तर त्या अर्थतज्ञांनी या आर्थिक जागृतीच्या संदर्भात काय महत्वाच्या भूमिका या ठिकाणी बजावलेल्या आहे त्या घटकांवर आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आणि विशेष म्हणजे भारतातील व्यापारी वर्ग जो आहे तर त्या व्यापारी वर्गाची भूमिका नेमकी काय राहिली. जसं की आपल्याला माहिती आहे फिक्की नावाची संघटना होती बघा, तर त्या फिक्कीची भूमिका काय नेमकी राहिली तो घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे या चॅप्टर अंतर्गत. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक आहे तो म्हणजे महत्वाच्या व्यक्तींचे कार्य. आता लक्षात घ्या, आयोगाने बस तुम्हाला हे नाव दिलेलं आहे महत्वाच्या व्यक्तींचे कार्य. आता हे महत्वाचे व्यक्ती कोण आहेत ज्यांच्यावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारतो किंवा भविष्यामध्ये प्रश्न येऊ शकतील. तर त्यामध्ये आपण ख्रिश्चन मिशनरी जे आहेत तर त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जसं की विल्यम केरी आहे, हेनरी विवियन डेदेझ्यू या ठिकाणी आहे, अलेक्झांडर डफ आहे, त्याचबरोबर जेम्स मिल या ठिकाणी आहे. तर या प्रकारचे जे काही ख्रिश्चन मिशनरी किंवा त्याशी संबंधित जे काही इंग्रज अधिकारी त्यांच्यावर आपल्याला इथे या ठिकाणी माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. याच नंतर राजाराम मोहन राय सखोलपणे अभ्यासावा लागणार आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर सखोलपणे अभ्यासावं लागणार आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जींवर आपल्याला अभ्यास करावा लागेल. लोकमान्य टिळक हे देखील सखोलपणे यांच्यावर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. डॉक्टर ॲनी बेझंट, महात्मा गांधी, लाला लजपत राय हे देखील आहेत. लाला लजपत राय यांच्यावर पण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. सुभाषचंद्र बोस जो आहे तर त्यांच्यावर पण आपल्याला डिटेलपणे चर्चा करावी लागणार आहे. आणि विषय म्हणजे जवाहरलाल नेहरू जे आहेत, जवाहरलाल नेहरू यांच्यावर पण आपल्याला डिटेलपणे चर्चा करावी लागणार आहे. लक्षात घ्या, महत्वाचे व्यक्ती म्हणून यांची आपल्याला अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक जो आहे तो काय आहे बघा, समाज सुधारकांचे कार्य. आता समाज सुधारक जे आहे तर त्या समाज सुधारकांच्या कार्यांवर प्रश्न विचारले जात आहेत, लक्षात घ्या. जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही पाहिले असतील किंवा 2 प्रश्न तुम्हाला समाज सुधारकांवर या ठिकाणी विचारलेले आहेत. मग हे कोणते समाज सुधारक आपल्याला अभ्यासायचे आहेत ते थोडंसं आपण पाहूया. तर लक्षात घ्या, जगन्नाथ शंकरशेठ आपल्याला पाहायचे आहेत. बाळशास्त्री जांभेकरांवर आपल्याला काम करावं लागणार. दादोबा पांडुरंग तरखडकर, भाऊ महाजन, भाऊ दाजी लाड यांच्यावर या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल. लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे, त्याचबरोबर विष्णुबुवा विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा चिपळूणकर, विष्णू शास्त्री पंडित यांच्यावर आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच नंतर त्या ठिकाणी आगरकर आहे, भंडारकर आहे, त्याचबरोबर कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. याचबरोबर पंडिता रमाबाई या ठिकाणी आहे, रखमाबाई सावे यांच्यावर अभ्यासावं लागणार आहे. कृष्णबाई केळवणकर आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर सातत्याने प्रश्न आलेत बघा, तर तिथे आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. सार्वजनिक काका ग.वा. जोशी इथे त्यांच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. धोंडो केशव कर्वे जे आहे, रधो कर्वे जे आहे, रधो कर्वे आणि धोंडो केशव कर्वे यांच्यावर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे.
शाहू महाराज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांवर मुख्य परीक्षेला खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर ते आपलं डिटेलपणे इथे चर्चा करावी लागणार आहे. याचबरोबर पंजाबराव देशमुख आणि भाऊराव पाटील हे सगळे जे आहे समाज सुधारक यांचे असणारे कार्य ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे, ते लक्षात घ्या. तर बघा, या प्रकारे हे सगळे समाज सुधारक जे आहे ते आपण आपल्या बॅच मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. 4 समाज सुधारक एकाच वेळेस मी या ठिकाणी तुम्हाला देईल. साधारणतः एक 25 ते 30 लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला हा संपूर्ण संयुक्त मुख्य परीक्षेचा संपूर्ण सिलेबस इथे या ठिकाणी कव्हर करून देण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, वृत्तपत्रांवर देखील 1-2 प्रश्न विचारले जात आहेत दरवर्षीच्या पेपरमध्ये. सोपे आहेत, आपल्या नोट्स मधूनच ते आलेले आहेत प्रश्न, फक्त आपल्याला ते करावे लागणार आहेत, लक्षात घ्या. तर बंगाल आणि महाराष्ट्रातील महत्वाची वृत्तपत्रे ते आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचे आहेत. तर ते सगळं डिटेल्सपणे आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत. याचबरोबर शिक्षण आणि शिक्षणाचा परिणाम या प्रकारचा हा घटक आहे, लक्षात घ्या. शिक्षणाचा परिणाम हा एक टॉपिक आयोगाने आपल्या सिलेबस मध्ये या ठिकाणी दिलेला आहे, तर तो घटक आपल्याला अभ्यासाचा. या घटकामध्ये आपल्याला काय अभ्यासणं गरजेचं आहे, तर इंग्रजांचे शिक्षण विषयक धोरण कसं होतं, काय नेमकं होतं, त्यांनी आधुनिक शिक्षण कशा पद्धतीने भारतामध्ये आणले, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत काय आहे, 1813चा चार्टर ऍक्ट मध्ये काय नेमकं या ठिकाणी होतं शिक्षणाच्या संदर्भामध्ये, लॉर्ड मॅकॉलेची भूमिका काय नेमकी होती, ते सगळं आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत. ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक आयोग जे आहे जे आले आपल्याकडे, जसं की वुडचा खलिता या ठिकाणी आलेला आहे, हंटर कमिशन या ठिकाणी आहे, पुढे युनिव्हर्सिटी ऍक्ट या ठिकाणी आहे, पुढे जर आपण पाहिलं तर स्टँडर्ड कमिशन या ठिकाणी आहे, हार्टॉक कमिशन आहे, सार्जन कमिशन या ठिकाणी आहे. तर हे सगळे आहेत. तर ते त्याचबरोबर सर्वपल्ली राधाकृष्ण कमिशन या ठिकाणी आहे आणि कोठारी आयोग आहे. या सर्व घटकांवर आपल्याला इथं या ठिकाणी अभ्यासायचं आहे आणि या शिक्षणाचा भारतीय समाज व्यवस्थेवर काय नेमका परिणाम या ठिकाणी झाला, मग तो सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही आपण इथे या ठिकाणी अभ्यासणार आहोत, हे लक्षात घ्या. या प्रकारचा महत्वाचे घटक हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेसाठी. त्यानंतर आहे बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी. आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 2 चळवळी होत्या, एक स्वातंत्र्याची आणि दुसरी समतेची चळवळ होती, लक्षात घ्या. मग या काळामध्ये एका बाजूला ब्रिटिशांपासून या ठिकाणी मुक्ती मिळवण्यासाठी एक चळवळ चालली, जी त्याचं नेतृत्व जे होतं ते लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्या माध्यमातून होतं. तर दुसरं जे होतं ते या ठिकाणी समतेची चळवळ होती, ज्या समतेच्या चळवळीचे अग्रणी नेते जर आपण पाहिलं तर महात्मा फुले होते, शाहू महाराज होते, धोंडकेशव कर्वे या ठिकाणी होते, बाबासाहेब आंबेडकर होते, वीरा शिंदे या ठिकाणी आहे. तर या सर्व चळवळींवर आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. तर समतेची चळवळ आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याची चळवळ असे 2 महत्वाचे घटक आहेत. तर इथं बघा समकालीन चळवळी इथं म्हणलेलं आहे. मग समकालीन चळवळीमध्ये कामगार चळवळ एक महत्वाचा घटक आहे. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्रातली कामगार चळवळ आणि महाराष्ट्राच्या बाहेरची खास करून बंगाल प्रांतातली कामगार चळवळ ती पण आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. याच कामगार चळवळीच्या माध्यमातून ट्रेड युनियन चळवळ आणि या ट्रेड युनियन चळवळीच्या सोबतच साम्यवादी आणि त्याचबरोबर समाजवादी चळवळ, समाजवाद जो आहे तो समाजवादी चळवळ, तर ती या ठिकाणी आपल्याला अभ्यासावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर आहे शेतकऱ्यांची चळवळ. बघा, शेतकरी चळवळ, शेतकरी विद्रोह, शेतकरी आंदोलन जी या काळामध्ये झाले त्या सर्व घटकांवर आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, संस्थानिकांची व प्रजामंडळाची चळवळ. भारतामध्ये जे काही महत्वाचे संस्थानिक या ठिकाणी होते, तर त्या संस्थानिक आणि त्या संस्थानिकांच्या अंतर्गत जी प्रजामंडळ स्थापन झाली होती त्यांची चळवळ पण आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. एकदा एक प्रश्न विचारला गेला बघा बटलर कमिशनवर. बटलर कमिशन हे कशाशी संबंधित होतं असा एक प्रश्न कंबाईनच्या मेन्सला एकदा विचारला गेला होता, लक्षात घ्या. ते संस्थानिकांची आणि प्रजामंडळाची चळवळ त्याच्यावर आपल्याला अभ्यासावं लागणार. नरेंद्र मंडळ काय आहे, बटलर कमिशन काय नेमकं आहे, हे सगळं आपल्याला इथं अभ्यासावं लागणार आहे, लक्षात घ्या. पुढे जर आपण पाहिलं तर आदिवासी चळवळ आहे बघा. आदिवासी ही एक समकालीन चळवळ या ठिकाणी मांडली गेली. तर त्या आदिवासींच्या मागण्या काय होत्या, त्यांचे नेते कोण होते, त्यांची भूमिका काय होती, त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप काय होतं, ते आपल्याला इथे या ठिकाणी पाहावं लागणार आहे. याच सोबत क्रांतिकारी चळवळ बघा.
क्रांतिकारी चळवळ ही स्वातंत्र्य लढ्यातली एक समकालीन चळवळच या ठिकाणी होती असं एकंदरीत दिसतं. मग महाराष्ट्रातले, बंगालमधले, मद्रासमधले, विदेशातली क्रांतिकारी चळवळ घटक, हा घटक खूपच महत्वाचा आहे. तर हा सगळा घटक आपण इथे या ठिकाणी कव्हर करून देणार आहोत मी, लक्षात घ्या. याचबरोबर आझाद हिंद सेना जी आहे, सुभाषचंद्र बोसच्या माध्यमातून जी आझाद हिंद सेना या ठिकाणी स्थापन केली, त्यांनी काय नेमकं दुसऱ्या महायुद्धामध्ये महत्वाची भूमिका घेतली त्या संदर्भात पण आपण काम करणार आहोत. याचबरोबर समकालीन चळवळीमध्ये दलित चळवळ आणि विशेष म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ, जे महाराष्ट्राच्या अनुषंगाने या ठिकाणी विचारले जातात प्रश्न, तर त्यावर पण आपल्याला डिटेलपणे चर्चा करावी लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासत असताना त्यांच्या काळामध्ये दलित चळवळ जी चालली गेली, बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत आणखीन जे लोक होते त्यांनी पण त्या दलित चळवळीमध्ये महत्वाची भूमिका घेतलेली आहे, ते पण आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे, लक्षात घ्या. तर या प्रकारे समकालीन चळवळीमध्ये हे महत्वाचे घटक आहेत. बघा बघा तुम्हाला बॅच जॉईन करायची की नाही करायची तो नंतरचा भाग आहे. मात्र लक्षात घ्या, हे घटक तुम्हाला जर मेन्सला तुम्ही केला असाल तर हे घटक जे तुम्हाला मी दिलेले आहेत, सिलेबस डिकोडिंग ज्याला आपण म्हणतोय, हे सगळे घटक तुम्हाला अभ्यासावेच लागणार आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. आणि बघा हिस्ट्री सारखा जो सब्जेक्ट आहे ना, तर त्या सब्जेक्टमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात, लक्षात घ्या. आपण यापूर्वी ज्या काही परीक्षा झाल्या आपल्या, त्यातनं तुम्ही जे काही 3-4 वर्ष अनअकॅडमी पासून जे माझ्याशी संपर्कात आलेले आहात, तर जे विद्यार्थी माझे बॅच करतायत, नोट्स माझे फॉलो करतात, मला फॉलो करतात, त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की हो, या विषयामध्ये आपल्याला बाकीच्या विषयांपेक्षा जास्त मार्क घेता येऊ शकतात. आउट ऑफ पर्यंत आपण इथं जाऊ शकतो. 10 प्रश्न तर 9 तर आपली येतातच, असं तुम्हाला लक्षात आलं असेल बघा आतापर्यंत. तर ते मार्क आपले हक्काचे आहेत आणि ते मिळवू शकतात. विदिन तुम्ही 5 ते 7 मिनिटांमध्ये हिस्ट्रीचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. इतक्या छान सब्जेक्ट आहे. तर या सब्जेक्टला दुर्लक्ष कृपा करून या ठिकाणी करू नका. आणि हे 10 मार्क जे आहेत ना, हे हक्काचे मार्क आहेत, ठीक आहे ना. असे खूप सारे तुम्हाला लोक दिसून येतील की ज्यांचा प्रीचा रिझल्ट गेला कारण हिस्ट्रीचे 3 प्रश्न चुकले म्हणून. तर असं होऊ देऊ नका, लक्षात घ्या. तर तुम्ही मेन्सला तर गेलाय, 50 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळाले, त्याचा अर्थ तुम्ही मेन्सला क्वालिफाय होऊ शकताय, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुमचं आता काम आहे की मेन्सची तयारी करणं. मग मेन्सची तयारी करत असताना हिस्ट्री सारखा सब्जेक्ट जो आहे तो अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही, तो करता कामा नये, ठीक आहे. तर हा एक महत्वाचा बघा. त्यानंतर आहे लास्ट घटक जो आहे आपल्या सिलेबसमध्ये, तो म्हणजे राष्ट्रीय चळवळ, लक्षात घ्या. आता राष्ट्रीय चळवळीमध्ये आपल्याला काय अभ्यासावं लागणार आहे, तर काँग्रेसची स्थापना, काँग्रेसचं सुरुवातीचं अधिवेशन आणि त्यानंतर बाकीचे काँग्रेसचे अधिवेशन. काँग्रेसची स्थापना कोणत्या परिस्थितीतून झाली, काँग्रेसपूर्व राजकीय संघटना होत्या अस्तित्वात, मग त्यातून मग काँग्रेस कशी जन्माला आली, ते आपल्याला अभ्यासावायचं आहे. काँग्रेसची सगळी अधिवेशन 1885 पासून ते 1947 पर्यंतची अधिवेशनांवर हमखास एक प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. तर ते सगळे अधिवेशन आपल्याला करायचे आहे. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, सगळेचे सगळे अधिवेशन पाठ करतात. बिलकुल तसलं काय करायचं नाहीये. तर कोणती अधिवेशन इम्पॉर्टंट आहे, जी इम्पॉर्टंट आहे, ज्या अधिवेशनात काय महत्वपूर्ण घडामोडी झालेल्या आहेत, काय भूमिका घेतलेल्या आहेत, तीच अधिवेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर ते सगळं आपल्याला इथे या ठिकाणी करायचं. अत्यंत कमी, ज्याला आपण म्हणू शकतो अत्यंत स्मार्ट पद्धतीने आपण ही बॅच या ठिकाणी करणार आहोत. आणि लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो, मी अजिबात एकही लेक्चर तुम्हाला जुनं देणार नाही, लक्षात घ्या. जुनं पण खूप सारे लेक्चर्स आहेत आपले, तर जुन्या बॅच मधले लेक्चर मी इथे या ठिकाणी करणार नाही. बाकीचे एज्युकेटर जसे करतात तसं आपलं काम नाहीये. प्रत्येक लेक्चर जे आहे ते तुम्हाला मी लाईव्ह स्वरूपातीलच घेईल आणि नव्याने या ठिकाणी घेईल. आणि लक्षात घ्या, एक टॉपिक शिकवत असताना त्या टॉपिकवर प्रिव्हियस इयर कोणते प्रश्न विचारले गेले ते पण मी तुम्हाला सांगेल इथं या बॅचमध्ये. आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्या बॅचमध्ये मी तुम्हाला तो टॉपिक क्लिअर करून देईल आणि याशिवाय त्याचे MCQs पण मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देईल. तर या प्रकारची अशी अत्यंत अफलातून अशी आणि अत्यंत प्रामाणिक राहून ही बॅच आपण या ठिकाणी करणार आहोत, लक्षात घ्या. बघा, मवाळ आणि जहालांची भूमिका हा एक घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. याचबरोबर बंगालची फाळणी आणि त्याचबरोबर स्वदेशी चळवळ जी झालेली आहे ती आपल्याला पाहायची आहे. होम रूल लीग, बघा होम रूलवर खूप सारा गदारोळ झाला या संयुक्त पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये. तर होम रूल म्हणजे काय असा प्रश्न विचारला गेला होता, ठीक आहे ना. तर होम रूल लीग काय आहे, ती अगदी संकल्पना जी आहे. बघा हिस्ट्रीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय करत होता की बघ सनावळ्या पाठ करत होता, घटना पाठ करत होता, व्यक्ती आणि त्यांचं कार्य पाठ करत होता. मात्र संकल्पनांवर प्रश्न येतात, हे होम रूल लीगवरनं आपल्या लक्षात आलं. तर ज्यांच्या संकल्पना क्लिअर आहेत त्यांना प्रश्न सॉल्व्ह करता आला. बघा हा प्रश्न रद्द होईल ते नंतर आहे, परंतु संकल्पना बेस काही प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घ्या.
तर बघा, होम रूल लीग यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा एक घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. याचबरोबर गांधींची सुरुवातीची चळवळी आणि गांधींची असहकार चळवळ, त्याचबरोबर स्वराज्य पक्षाचं काम काय आहे आणि सविनय कायदेभंग चळवळ, ती पण आपल्याला अभ्यासायची आहे. या चळवळीत महाराष्ट्राचं योगदान काय नेमकं राहिलं ते घटक आपल्याला पाहायचे आहेत. याचबरोबर गोलमेज परिषद, पुणे करार, तो आपल्याला पाहायचा आहे. आणि विशेष म्हणजे व्यक्तिगत सत्याग्रह जो आहे तो वैयक्तिक सत्याग्रह देखील इथे या ठिकाणी आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. याचबरोबर चलेजाव चळवळ आहे, संवैधानिक वाटाघाटी म्हणजे जे काय आयोग या ठिकाणी आले होते, जसं की क्रिप्स मिशन आलतं, वेव्हेल परिषद आलतं, माउंट बॅटन आलतं, त्याचबरोबर कॅबिनेट मिशन आलतं. त्या कॅबिनेट मिशनवर पण आपल्याला काम करायचंय. आणि शेवटी 1947 ला भारताची फाळणी जी झाली त्यावर पण आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. तर बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे 5 ते 6 वर्षांपूर्वीचे मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते, तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा सगळा घटक आपण इथे या ठिकाणी शिकणार आहोत. एक घटक ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो, जर समजा या घटकामध्ये जर तो घटक नसेल तर तो पण नव्यानं मी तुम्हाला शिकवाल. तर साधारणतः सिलेबस डिकोडिंग हा अशा पद्धतीने मी केलेला आहे. तर या घटकावरची एक एक लेक्चर्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि ही बॅच लक्षात घ्या, ही बॅच आपण रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये पण या ठिकाणी रन करणार आहोत. बॅच तर बेसिक फाउंडेशन बॅच नाही आहे, ही बॅच टार्गेट बॅच आहे, लक्षात घ्या. आपल्याला या बॅच मध्ये बेसिक जे आहे ते पूर्व परीक्षा झाले आपल्याला बस मेन्सला आउट ऑफ मार्क घ्यायचे आणि त्याच्यासाठी कमी वेळेमध्ये म्हणजे 10 प्रश्न मला 5 मिनिटातच सॉल्व्ह करता आले पाहिजे, या लेवलचा आपल्याला इथे या ठिकाणी परफॉर्मन्स हिस्ट्रीसाठी आपला या ठिकाणी असला पाहिजे. हे आपण इथे या ठिकाणी करणार आहे. तर जे कोण विद्यार्थी मित्र 50 पेक्षा जास्त मार्क संयुक्त पूर्व परीक्षेला ज्यांना मिळालेले आहेत, त्या सर्वच विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर जॉईन करा. आणि लक्षात घ्या, जे नव्यानं तयारी करतायत, जे नव्यानं तयार करतात, ज्यांचं हिस्ट्री बेसिक नाहीये, त्यांनी ही बॅच जॉईन करू नका अजिबात. ज्यांची पूर्व परीक्षा चांगली झालेली आहे, ज्यांना मेन्सला जे मेन्सला खात्री आहे की बाबा हा माझं मेन्स निघेल, किंवा 50 पेक्षा जास्त मार्क ज्यांना मिळालेले आहेत, ते विद्यार्थी इथे या ठिकाणी जरूर या ठिकाणी ही बॅच जॉईन करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, माझ्यावर विश्वास पण ठेवा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आहे पण, की तुम्हाला आउट ऑफ मार्क या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी देतो मित्रांनो. तर मित्रांनो, 20 फेब्रुवारीपासून बॅच या ठिकाणी आपली असणार आहे, लक्षात घ्या. आणि या 20 फेब्रुवारीला लाईव्ह सेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. 20 फेब्रुवारीपासून लाईव्ह सेशन आहे. सर्वच घटक, सर्वच सेक्शन हे आपले सर्वच लेक्चर आपण लाईव्ह या ठिकाणी करणार आहोत. लाईव्ह झाल्यानंतर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळेल. ही बॅच 70% डिस्काउंट त्याच विद्यार्थ्यांना मिळेल ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा ही बॅच इनरोल केलेली आहे, पहिल्यांदा या बॅचला त्यांनी या ठिकाणी परचेस केलेले. तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी या प्रकारचा 70% डिस्काउंटची ऑफर दिलेली आहे. तर तुम्ही मागे राहू नका, आता लगेचच ही बॅच या ठिकाणी जॉईन करा. 20 फेब्रुवारीला आपण ही या ठिकाणी बॅच सुरू करणार आहोत. सायंकाळी इव्हिनिंगला 8 वाजता या बॅचचा लाईव्ह सेशनचा प्रोग्राम या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, बस एवढंच मला सांगायचं होतं. त्यासाठी खास करून हे लेक्चर तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं आहे. हे पहा, व्यवस्थित यातले घटक पहा, याचे सगळे सिलेबसच्या नोट्स पण तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. पैकीच्या पैकी मार्क आपण या बॅचच्या माध्यमातून जरूर मिळवू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.